श्री गणेशाय नमः। चैत्र मास महिमा दिवस 8 अध्याय 8 या चैत्र मास महात्म्य कथा मालिकेत आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आपण आपल्या भक्ती विश्व या चॅनलवर सुंदर पवित्र चैत्र महिन्यातील आजच्या या सुंदर दिवशी प्राचीन काळापासून चालत आलेल्या पौराणिक कथा श्रवण करत आहोत। चला तर मग आजची कथा सुरू करू। सर्वप्रथम यामध्ये चैत्र मास कथा अध्याय 8 मध्ये आपण माता कात्यायनी देवीची दिव्य कथा श्रवण करणार आहोत। चला तर चैत्र नवरात्रातील आजचा दिवस माता कात्यायनी यांना समर्पित असतो। ही देवी शौर्य, न्याय आणि दुष्टांचा नाश करणारी शक्ती म्हणून ओळखली जाते। भक्तांनी या दिवशी देवीची पूजा केली तर जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते। माता कात्यायनी देवीचा अवतार का आणि कशासाठी निर्माण झाला? प्राचीन काळी महिषासूर नावाचा अत्यंत शक्तिशाली राक्षस होता। त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांकडून वरदान मिळवले होते की कोणताही देव किंवा पुरुष त्याला मारू शकणार नाही। या वरदानामुळे महिषासूर अत्यंत गर्विष्ठ झाला। त्याने सर्वांवर आक्रमण करून देवतांना पराभूत केले। देवतांना स्वर्ग सोडून पळावे लागले। सर्व देवता मानवजाती अत्यंत दुःखी झाले आणि त्यांनी भगवान शिव, श्रीहरी विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्याकडे मदत मागितली। देवतांचे दुःख पाहून भगवान शिव, श्री विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्या तेजातून एक प्रचंड तेजस्वी प्रकाश निर्माण झाला। त्या दिव्य प्रकाशातून एक अद्भुत स्त्री शक्ती प्रकट झाली। तीच आदिशक्ती देवी दुर्गा होती। देवतांनी त्या देवीला विविध शस्त्रे दिली। भगवान शिवाने त्रिशूल दिले, भगवान श्रीहरी विष्णूंनी सुदर्शन चक्र दिले, इंद्रदेवाने वज्र दिले, वरुण देवाने शंख दिले आणि अग्निदेवाने शक्तिशस्त्र दिले। त्या दिव्य शक्तीने देवी कात्यायनी यांच्या आश्रमात जन्म घेतला म्हणून त्या देवीला कात्यायनी असे नाव मिळाले। महिषासुरासोबत तिने भयंकर युद्ध केले। माता कात्यायनीने सिंहावर आरूढ होऊन महिषासुराला युद्धासाठी आव्हान दिले। महिषासूर अत्यंत शक्तिशाली होता। त्याने अनेक रूपे धारण केली, कधी म्हैस, कधी सिंह, कधी हत्ती। युद्ध अनेक दिवस चालले। देवीने आपल्या शस्त्रांनी असुरांच्या सैन्याचा नाश केला। शेवटी महिषासुराने महिषाचे रूप धारण केले। त्यावेळी देवी कात्यायनीने त्रिशूलाने त्याचा वध केला। देवतांनी आनंदाने जयघोष केला, जय माता कात्यायनी, जय माता कात्यायनी। चला तर यानंतर आपण देवी कात्यायनीचे स्वरूप कसे आहे ते पाहूया। माता कात्यायनी देवी अत्यंत तेजस्वी आणि पराक्रमी स्वरूपाच्या आहेत। त्या सिंहावर स्वार आहेत। त्यांच्या 4 भुजा आहेत। एका हातात त्रिशूळ तर दुसऱ्या हातात कमळ आहे। एक हात आशीर्वाद देणारा आहे तर दुसरा हात अभयमुद्रेच्या स्थितीत आहे। त्यांचे स्वरूप भक्तांना धैर्य आणि शक्ती देणारे आहे। यानंतर आपण पाहूया की माता कात्यायनी देवीची पूजा केल्याचे काय फळ मिळते। चैत्र नवरात्राच्या 6व्या दिवशी माता कात्यायनीची पूजा केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात, जीवनात साहस आणि आत्मविश्वास वाढतो, शत्रूंचा नाश होतो, मनोकामना पूर्ण होतात। विशेषतः कुमारिका कन्यांनी चांगल्या विवाहासाठी माता कात्यायनीची पूजा करावी असे सांगितले जाते। या कथेतून मिळणारा विशेष संदेश काय आहे हे जाणून घेऊया। माता कात्यायनी देवीची कथा आपल्याला शिकवते की जीवनात संयम आणि धैर्य अत्यंत आवश्यक आहे। साहस आणि आत्मविश्वासानेच कोणतेही लक्ष्य साध्य करता येते आणि खऱ्या भक्तीमध्ये कशाचीही अडचण येत नाही। यानंतर आपण माता कात्यायनीची छोटीशी प्रार्थना आणि मंत्र पाहूया। ओम देवी कात्यायने नमः। हे माता कात्यायनी, आम्हाला साहस, आत्मविश्वास आणि शक्ती प्रदान करा। जर तुम्हाला ही दिव्य कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण उद्या भेटूया चैत्र नवरात्र विशेष कथा दिवस 9 अध्याय 9 मध्ये माता कालरात्री देवीच्या महात्म्य कथेत, म्हणजेच आपल्या कथा मालिकेच्या पुढील भागात। जय श्रीराम।